नमस्कार, मी श्री एस डी मदाळे, सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा नणदी, तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगावी, शैक्षणिक जिल्हा चिक्कोडी या ठिकाणी सहशिक्षक म्हणून कार्य करीत आहे। तर मुलांनो, आज आम्ही इयत्ता 8वी वर्गातील समाज विज्ञान विषयातील इतिहास या भागातील पहिला पाठ म्हणजेच साधने याविषयी माहिती घेणार आहोत। तर चला आज आपण इतिहासामध्ये थोडं डोकावून बघूया। तत्पूर्वी मी आज तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाची व्यवस्थित अशी उत्तर द्या। तर माझा प्रश्न असा आहे, इतिहास म्हणजे काय? समृद्धी, तू सांग, इतिहास म्हणजे काय? बरोबर, इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटना। रुपेश, तू सांग, इतिहास म्हणजे घडून गेलेल्या घटना। अगदी बरोबर। आता मी थोडं हेच विश्लेषण करून सांगतो की इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांचा क्रमवार अभ्यास होय। इतिहासामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या क्रमबद्ध सांगणे म्हणजेच इतिहास होय। इतिहास हा साधनांच्या आधारावर लिहिलेला गेलेला आहे, पुराव्याशिवाय इतिहास लिहिता येत नाही। म्हणूनच की काय, इतिहास म्हणजे जणू एक अधिवक्ता आहे। अधिवक्ता म्हणजेच वकील। वकील जसं वेगवेगळे पुरावे, वेगवेगळे संदर्भ गोळा करून आपली बाजू मांडत असतो, त्याच पद्धतीने वेगवेगळे इतिहासकार वेगवेगळे पुरावे आणि संदर्भ गोळा करून इतिहास लिहित असतात। काही वेळेला योग्य साधने आणि योग्य माहिती उपलब्ध नसल्यामुळं जी काही माहिती उपलब्ध आहे त्यावर विचार विनिमय करून तर्क करून इतिहास लिहिला जाऊ शकतो। त्यामुळं एखादी घटना वेगवेगळ्या इतिहासकारांच्या मांडणीतून वेगवेगळी असू शकते। आता मुलांनो, माझा पुढचा प्रश्न असा आहे की साधने म्हणजे काय? बघा, पहिला पॅरेग्राफ मी सांगितलोय, त्याच्यावर थोडं सांगता येईल काय? बघा, साधने म्हणजे, अगदी बरोबर, साधने म्हणजे पुरावे, साधने म्हणजेच काय? आधार। ठीक आहे। इतिहासाची मांडणी करण्याकरता किंवा इतिहास लिहिण्याकरता ज्या ज्या गोष्टींची गरज होती, ज्या ज्या आधारांची गरज होती किंवा ज्या ज्या पुराव्यांची गरज होती, त्या सर्व आधारांना, त्या सर्व पुराव्यांना किंवा त्या सर्व गोष्टींना आम्ही इतिहासामध्ये साधनं असं म्हटलं गेलो आहोत। फार प्राचीन काळापासून मानव वेगवेगळे घटक किंवा वेगवेगळ्या वस्तू वापरात आणलेल्या आहेत। आज त्या वस्तू, मानवाने पूर्वी वापरलेल्या वस्तू आज जशाच्या तशा आहेत आणि त्यालाच इतिहासकारांनी साधने असं म्हटलेलं आहे। फार प्राचीन मानव शेतीसाठी अवगत असलेली शस्त्रे, नाणी, मडकी, गाडगी इत्यादी वस्तू वापरात आलेल्या आहेत। तसंच प्रार्थनास्थळ, मंदिरांचे अवशेष, मंदिरांचे भाग हे देखील वापरात आणलेलं आहे। याला इतिहासकारांनी साधने असे म्हणतात। साधनामध्ये प्रामुख्याने 2 प्रकार पडतात, एक साहित्यिक साधने आणि दुसरं आहे पुरातत्व साधने। पुन्हा साहित्यिक साधनांचे 2 प्रकार पडतात, एक लिखित साहित्य आणि दुसरं तोंडी अथवा मौखिक साहित्य आहे। साहित्यिक साधनामधला जो पहिला प्रकार आहे लिखित साहित्य, त्याबद्दल आम्ही माहिती घ्यायची आहे। लिखित साहित्य, साहित्यिक साधनामध्ये लिखित साहित्य हे फार महत्त्वाचे आहे, कारण त्या लिखित साहित्यामुळं तत्कालीन परिस्थिती आम्हाला अगदी डोळ्यासमोर उभी राहते। आता पुढचा भाग आहे तो देशी साहित्य आणि विदेशी साहित्य। आता देशी साहित्य म्हणजेच भारतीयांनी लिहिलेल्या साहित्याला देशी साहित्य असं म्हणतात। हे देखील अनेक भाषेत उपलब्ध आहेत, संस्कृत, प्राकृत, हिंदी, मराठी, तेलुगू, तमिळ, गुजराती, काश्मीरी, ओरिया। उदाहरण सांगायचं झालं तर कौटिल्याचे अर्थशास्त्र, हलराजाने लिहिलेलं गाथा सप्तशती, विशाखा दत्ताने लिहिलेलं मुद्रा राक्षस, कल्लनचे राजतरंगिणी, बाणभट्टाचे हर्षचरित्र, बरौनीचे तारिके फिरोजशाही, चांदबरदाईचे पृथ्वीराज रासो, पंपचे विक्रमार्जुन विजय, तसेच संगम साहित्य आणि इतर साहित्य रचनांना स्वदेशी साहित्य असं म्हटलं आहे। आणि या साहित्यामुळंच आम्हाला तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि शैक्षणिक इत्यादी बाबी समजून येतात। आता पुढचं आहे ते विदेशी साहित्य। आता विदेशी साहित्य म्हणजे काय? विदेशातून भारतात अनेक प्रवासी, राजदूत, व्यापारी, तीर्थयात्री, अधिकारी, मिशनरी इत्यादींनी भेट देऊन इथं आलेले अनुभव साहित्याच्या किंवा पुस्तकाच्या स्वरूपात लिहून ठेवले आहेत। यांनाच विदेशी साहित्य असे म्हणतात। उदाहरण सांगायचं झालं तर मॅगॅस्थिनसचे इंडिका, फाहियांचे घोकोकी, ह्युएनत्सांगचे सियुकी, टोलोमीचे जिओग्राफी, बरौनीचे तारिके फिरोजशाही, फरिश्ताचे तारिके फरिश्ता आणि बाबरचे तुजुके बाबरी
या विदेशी साहित्यातून आम्हाला समकालीन आर्थिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक माहिती उपलब्ध होते. आता देशी आणि विदेशी साहित्यामधलं थोडं सार बघूया. तर स्वदेशी साहित्य आहे त्यामध्ये जास्तीत जास्त अतिशयोक्ती, उत्प्रेक्षा आणि स्वामीनिष्ठा भरलेली आहे. तसंच विदेशी साहित्यामध्ये स्थानिक लेवलची उपलब्ध माहिती नसल्यामुळं त्यामध्ये कितीतरी चुका आहेत. त्यामुळं साहित्य लिहिताना ह्या जाणीवांची किंवा ह्या उणीवा भरपूर आहेत आणि ह्या उणीवा लक्षात ठेवून साहित्य लिहिणं हे फारच आव्हानात्मक आहे. आता साहित्यामधला दुसरा जो प्रकार आहे तो मौखिक साहित्य किंवा तोंडी साहित्य. मौखिक किंवा तोंडी साहित्य म्हणजे व्यक्तिकडून तोंडी स्वरूपात सांगितले जाणारे साहित्य. यामध्ये कथा, लावणी, पोवाडा, लोककथा, लोकगीत इत्यादी प्रकार येतात. अनादिकालापासून मानव त्याचे अनुभव आणि आठवणी गीत, कथा, लावणी, पोवाडा इत्यादी माध्यमातून एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करत आला आहे. तसंच आता तुम्हाला माहीत आहे की वेद हे 4 प्रकारचे आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आणि यापैकी ऋग्वेद जो आहे तो जवळजवळ 3.5 वर्षापूर्वीचा जुना असा ऋग्वेद आहे. मग 3.5 वर्षापूर्वीचा आहे म्हटल्यानंतर त्यापूर्वी लेखनकला अस्तित्वात होती काय? तर नाही. तर ते वेद एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे असं पाठांतराद्वारे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे सांगितले गेलेले आहेत. आणि ज्यावेळी लेखनकलेचा शोध लागला त्यावेळी ते लिहून ठेवण्यात आलेले आहे. मुख्य दुसरा प्रकार म्हणजे पुरातत्व साधनं. पुरातत्व साधने ही 4 विभागात किंवा प्रकारात विभागली आहेत. पहिला आहे शिलालेख, दुसरं नाणी, तिसरं स्मारक आणि इतर अवशेष. आता जे पुरातत्व साधने आहेत ती साधने फक्त भूपृष्ठावरच अवलंबून आहेत असं नाही, तर ती जमिनीच्या आतल्या भागामध्ये देखील दडपलेली होती. आणि जमिनीच्या आतल्या भागात दडपलेली जे साहित्य आहे किंवा जे पुरातत्व साधने आहेत ते शास्त्रीय पद्धतीनं खुदाई करून ती वर काढलेली आहेत. आणि या शास्त्रीय पद्धतीने खुदाई करून वर काढलेल्या साधनांनाच आम्ही उत्खनन असं म्हटलेलं आहे. उत्खनन म्हणजे जमिनीचे शास्त्रीय पद्धतीनं खुदाई करून पुरातत्व साधने बाहेर काढली जातात, त्याला उत्खनन असं म्हणतात. हरप्पा संस्कृती उदयास येण्यासाठी हे उत्खननच कारणीभूत आहे. उत्खननादरम्यान वेगवेगळे शिलालेख, नाणी, धातू अशा कितीतरी गोष्टी सापडलेल्या आहेत आणि त्या सापडलेल्या वस्तूवर शास्त्रीय पद्धतीचा वापर करून त्याचं विश्लेषण केलेलं आहे. आता पुढचं जो आहे तो शिलालेख. शिलालेख म्हणजेच कोरून लिहिलेले लिखाण. हे कोरीव लेखन शिला, खडक, धातू, अस्थिदंत, भाजलेली मडकी इत्यादी दीर्घकाळ टिकणाऱ्या वस्तूवर केलेले आहे. बघा मुलांनो, इथं दिसतंय बघा वेगवेगळ्या शिलालेखावर हे कोरीव लिखाण केलेलं आहे. यालाच आम्ही शिलालेख असं म्हटलो गेलेलो आहोत. तर शिलालेख हे त्या काळाशी थेट संपर्क साधतात, त्यामुळे शिलालेख ही फार विश्वासार्ह आहेत असं समजलं जातं. भारतामध्ये सुरुवातीला आढळून आलेले शिलालेख म्हणजे अशोक राजाचे शिलालेख. अशोक राजाचे शिलालेख हे ब्राह्मी लिपीत असून ते प्राकृत भाषेमध्ये लिहिलेलं आहे. तसेच कन्नड, तमिळ, तेलुगू, मराठी इत्यादी वेगवेगळ्या शिलालेख आज आढळून आलेले आहेत. शिलालेखामुळं आम्हाला त्या राजांचे दौरे किंवा त्या राजांचे पराक्रम, त्यांचे युद्धनीती, तसेच ग्रामीण भागाचं जीवन, तसंच सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक इत्यादी बाबी आमच्या डोळ्यासमोर उभा राहतात. त्यानंतर शिलालेख झाल्यानंतर नाणी. आता थोडं लक्ष द्या. नाणी बघा किती लहान नाणी आहेत मुलांनो. पण नाणी जरी लहान असली तरी त्यामध्ये कितीतरी माहिती ही नाणी सांगून जातात. कारण ज्या राजांनी ही नाणी पाडली त्या राजांची नावं, त्यानंतर त्या राजांचा भौगोलिक विस्तार, तसंच त्या राजाचं विशिष्ट धर्म आणि त्या राजाच्या काळामध्ये धातू इत्यादीबद्दल आम्हाला माहिती मिळते. तसंच गुप्त घराण्यातील जो समुद्रगुप्त आहे त्याने वेगवेगळ्या प्रकारची 7 प्रकारची सुवर्ण नाणी मुद्रित केलेली आहे. आणि त्या मुद्रित केलेल्या नाण्यावरून आम्हाला त्या मुद्रित केलेल्या चित्रावरून असं लक्षात येतं की समुद्रगुप्त हा राजा संगीतप्रेमी होता. तसंच त्या
मुद्रित केलेल्या चित्रावरून असं आढळून येतंय की त्याने अश्वमेध यज्ञ केलेला होता. त्याच पद्धतीनं गौतमीपुत्र शातकर्णी हा राजा नहपानाचे नाव खोडून त्यानं आपलं नाव त्या नाण्यावर मुद्रित केलं होतं. म्हणजे असं समजून येतं की गौतमीपुत्र शातकर्णी या राजानं नहपानाचा पराभव केलेला होता. तसेच बेंगलोर या ठिकाणी 2000 वर्षापूर्वीची रोमन नाणी आढळून आलेली आहेत आणि ही रोमन नाणी या क्षेत्राचा रोमन राजांशी व्यापारी संबंध होता असं दिसून येत आहे. पुरातत्व साधनामध्ये स्मारके ही फार महत्त्वाची भूमिका पार पडतात. स्मारकामध्ये राजवाडा, त्यानंतर किल्ले, स्तंभ इत्यादी स्मारक म्हणून गणली गेलेले आहेत. मेहरोलीचा लोहस्तंभ आणि जगप्रसिद्ध असा प्रतिध्वनी करणारा विजापूरचा गोल घुमट हे त्या काळातील विज्ञान आणि प्रगतीचे साक्षीदार आहेत. तसंच शहाजहानने बांधलेला ताजमहल हा प्रेमाचे प्रतीक म्हणून गणला गेलेला आहे. तसंच अजंठा, वेरूळ आणि एलिफंटा या गुहामधील चित्रे आणि शिल्पकृती हे भारतामध्ये शिल्पकृती आणि चित्रकृती त्यांचा किती विकास झालेला आहे हे सांगतात. तसेच बदामी, ऐहोळे, पट्टदकल्लू या ठिकाणी जी देवालयाची शिल्पकलेची नमुने आहेत ती भारताच्या देवालयातील शिल्पकलेचा किती विकास झालेला आहे हे सांगतात. एकूणच या प्राचीन स्मारकावरून त्या काळातील राजकीय, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक या बाबी आम्हाला समजून येतात. आता शेवटचा जो भाग आहे तो इतर अवशेष. इतर अवशेषामध्ये प्राचीन मणी, बांगड्या, मुद्रा, धातू इत्यादी बाबींचा समावेश होतो. या बाबीवरून आम्हाला असं लक्षात येतं की त्या काळातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक प्रगती आणि त्याचबरोबर त्या काळामधील व्यवहार ज्ञान, तसंच शिक्षण, जीवनशैली इत्यादी गोष्टी आम्हाला समजून येतात. उत्खननादरम्यान सापडलेले जैविक अवशेष म्हणजेच मृत झालेली प्राण्यांची शरीरे, पक्ष्यांची शरीरे, झाडे, झुडपे इत्यादी कार्बन 14 या आधारावरून असं सांगितलं जातं की ती किती वर्षापूर्वीची आहेत, ती किती जुनी आहेत हे सांगितले जाते. अशा पद्धतीनं जमिनीमध्ये किंवा उत्खननामध्ये सापडलेले अवशेष बरेच माहिती सांगून जातात. आता मुलांनो या ठिकाणी हा पाठ झालेला आहे. आता तुम्ही हा पाठ चांगलं घरामध्ये 2 ते 3 वेळा वाचायचा आहे आणि त्याच्या पाठीमागे जी प्रश्नांची उत्तरं आहेत ती लिहून काढायची आहेत. धन्यवाद.